आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। तुमच्या ऑपरेशन टायगर नंतर आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होईल असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिलेला आहे। पळणारे टायगर नसतात, टायगर आम्ही आहोत असंही राऊतांनी स्पष्ट केलं। शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रिपद न मिळाल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। 2024च्या निवडणुकीनंतर मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र पक्षासाठी सातत्याने संघर्ष करूनही आपल्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना गृह विभागानं Y+ सुरक्षा दिली आहे। राजकीय घडामोडी आणि त्यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आहे। ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन बाजार सुरू असल्याची टीका रोहित पवारांनी केली। निष्ठेचा माणुसकीचा बाजार मांडलाय। लग्न एकाबरोबर करून दुसऱ्या दिवशी पळून जाणं योग्य नाही असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। शिवसेनेच्या नेत्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला असा इशारा ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांना दिला। आधी स्वतःचे खासदार सांभाळा, मग दुसऱ्यावर टीका करा असं देखील वाघमारे यांनी म्हटलंय। ऑपरेशन टायगरमुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच भास्कर जाधवांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं। चांगल्या कामाची कोणी पावती देत नाही, पण एखादी चूक झाली की हिशेब ठेवला जातो अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं यवतमाळच्या 2 पंज चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी युबीटीच्या शिवसैनिकांनी संजय देशमुखांच्या पुतळ्याला जोडे मारत संताप व्यक्त केला। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात नांदेडमधल्या शिवसैनिकही आक्रमक झाले। आष्टीकर शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्यानं ठाकरेंचे सैनिक संतप्त झालेत। नांदेडमध्ये आष्टीकर यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान पार पडलेलं आहे। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मतदान पार पडलं। याआधी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं भूमिका स्पष्ट केली आहे। नांदेड आणि अमरावतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसने वंचितला पाठिंबा दिला नाहीये, त्यामुळे लातूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं नसल्याचं वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलं। विधान परिषदेची निवडणूक महायुतीने पैसे देऊन सेट केली अशी टीका रोहित पवारांनी महायुतीवर केली। महाविकास आघाडीनं चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र पैशांच्या जोरावर महायुतीला चांगलं यश मिळेल असं रोहित पवारांनी म्हटलं। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या समर्थकांचा सोशल मीडियावर प्रचार करण्यात आला। बॅलेट पेपरवर गोकुळ गीतेंच्या नावापुढे पसंती क्रमांक 1 टाकून प्रचार केलाय। गोकुळ गीते यांनी मात्र या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या 3 जिल्ह्यांच्या जीएसटी भवन मुख्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी मंत्री आशिष जयस्वाल, मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची उपस्थिती होती। या 3 मजली इमारतीमधून राज्यातल्या जनतेला सर्वोत्तम सेवा प्रदान केली जाईल असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला। राज्यातल्या हजारो दिंड्यांना मोठा आधार मिळणार आहे। प्रत्येक नोंदणीकृत दिंडीला 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला। या हँगर्समध्ये सुरक्षित निवारा, स्नानगृह आणि स्वच्छतागृह, स्वतंत्र कक्षाची व्यवस्था केली। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोना आणि चांदीच्या दरात घसरण झाली। सोन्याच्या दरात तब्बल 1,400 रुपयांची तर चांदीच्या दरात 3,000ची घसरण झाली आहे। पुण्यात ईश्वराचा अवतार असल्याचं भासवून भोंदूबाबांना एका उच्च शिक्षित तरुणीवर अनेक वर्ष लैंगिक अत्याचार केले। विजेचे शॉक देत तिचा शारीरिक मानसिक छळ केला। तिची मालमत्ता आपल्या नावावर लिहून घेतली। हा धक्कादायक प्रकार उबाळीनगर परिसरात घडलेला आहे। दारूच्या नशेत आरोपीनं मुलाची हत्या केली। दरम्यान पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेतलं असून पुढचा तपास सुरू आहे।
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाघी खुर्दमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. आगीत 3 घरं जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये मायलेकींचा समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 29 जून पासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी पुणे विभाग नियंत्रक कार्यालयाच्या समोर घंटानाद आणि महाआरती आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. मागण्यांची पूर्तता न झाल्यास 22 जूनला राज्यभर द्वार सभा घेण्यात येतील. मालवाहतुकीला अधिक गती देण्यासाठी आता नवा मार्ग तयार होणार आहे. मध्य रेल्वेवरील सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. कर्जत मार्गावरील चिखली आणि रोहा मार्गावरील सोमाटणे या स्थानकादरम्यान हा रेल्वे मार्ग असणार आहे. यामुळे मालवाहतुकीच्या वेळेत सुमारे 2 तासांची बचत होणार आहे.